नमस्कार. नवीन लोकांशी ओळख करून घ्यायची म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा बार किंवा पार्ट्या, बरोबर? म्हणजे अशी ठिकाणं जिथे खूप गर्दी असते, गोंधळ असतो आणि खरं तर खूप तणाव असतो. पण विचार करा, जर लोकांना भेटण्याचा एक असा मार्ग असेल जो खूप सोपा, नैसर्गिक आणि जास्त प्रभावी असेल तर आजच्या या विश्लेषणात आपण याच होम फील्ड ॲडव्हान्टेज नावाच्या एका जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी कल्पना आहे जी लोकांना भेटण्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकू शकते. ठीक आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी बारमधली नेमकी समस्या काय आहे ते समजून घेऊ. मग आपला होम फील्ड ॲडव्हान्टेज म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा ते पाहू. त्यानंतर एक सोपी 15 मिनिटांची सवय कशी लावायची याबद्दल बोलू. पुढे संदर्भातून संभाषण कसं सुरू करायचं हे शिकू आणि सगळ्यात शेवटी यासाठी आपली अंतिम मानसिकता कशी असायला पाहिजे यावर आपण लक्ष देऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि एका अशा समस्येबद्दल बोलूया जी बहुतेक सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवली असेल. आपण लोकांना भेटण्यासाठी बार किंवा अशाच ठिकाणी जातो, पण तिथे मनापासून ओळख होण्याऐवजी हाती काय लागतं? फक्त गोंधळ आणि निराशा. पण असं होतं का? हे वाक्य ऐकलं? हे त्या ठिकाणचं अगदी अचूक वर्णन आहे, नाही का? प्रचंड गोंगाट, अवतीभोवती अनेक लोकांशी एक प्रकारची स्पर्धा, या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीत कुणाशी तरी शांतपणे बोलणं हे जवळजवळ अशक्यच होऊन बसतं. तर हेच ते मोठे अडथळे आहेत. विचार करा, तिथे फक्त एका व्यक्तीशी नाही तर अक्षरशः सगळ्यांशी स्पर्धा करावी लागते. प्रचंड आवाज, लोक आपापल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये असतात. अशा वेळी कोणाशी तरी शांतपणे समोरासमोर बोलण्याची संधी मिळणं जवळजवळ अशक्यच होऊन बसतं आणि म्हणूनच तिथे खरी ओळख होणं इतकं कठीण जातं. पण थांबा, या समस्येवर एक खूपच सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय आहे. फक्त कल्पना करा की लोकांना भेटण्यासाठी या अशा तणावपूर्ण ठिकाणी जाण्याची गरजच नाहीये. ही जी कल्पना आहे ना, ती लोकांना भेटण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. तर हीच आहे ती होम फील्ड ॲडव्हान्टेजची मूळ संकल्पना. म्हणजे काय? तर अशा जागा जिथे आपण रोजच जातो, जिथे आपल्याला सगळं काही माहीत असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे आपल्याला खूप आरामदायक वाटतं. इथे कोणीतरी वेगळं बनण्याचा प्रयत्न करायची गरजच नाही. आपण जसे आहोत तसेच राहू शकतो. आता हे होम फील्ड म्हणजे नेमकं काय? तर ही काही उदाहरणं आहेत. आपला रोजचा जिम, जवळचं सुपरमार्केट, आवडतं कॉफी शॉप किंवा ज्यांना प्राणी आवडतात त्यांच्यासाठी डॉग पार्क, या सगळ्या जागा आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत आणि इथेच संवाद सुरू करण्याची सगळ्यात चांगली संधी लपलेली आहे. ओके, कल्पना तर खूप छान आहे, पण आता प्रश्न असा आहे की ही प्रत्यक्षात आणायची कशी? तर हा पुढचा भाग आपल्याला हेच दाखवतो की या विचाराला एका अगदी सोप्या रोजच्या सवयीमध्ये कसं बदलायचं. बघा, हे किती सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिलं म्हणजे आपल्या रोजच्या ठिकाणांची एक यादी बनवा. दुसरं, प्रत्येक ठिकाणी बोलणं कसं सुरू करता येईल याचे काही सोपे मार्ग तयार ठेवा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, दररोज फक्त 15 मिनिटं लोकांशी बोलण्याचा सराव करा. बघा, कोणताच मोठा बदल करायचा नाहीये. ही छोटीशी सवय खूप मोठे बदल घडवू शकते. तर संभाषण सुरू कसं करायचं? सगळ्यात मोठा प्रश्न, पण उत्तर खूप सोपं आहे. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचाच वापर करायचा. चला, हे प्रत्यक्षात कसं दिसतं ते काही उदाहरणांवरून समजून घेऊया. हे बघा, किती छान उदाहरण आहे. इथे फक्त गाडीबद्दल नाही विचारलं जात आहे, तर एका प्रकारे समोरच्या व्यक्तीच्या निवडीचं आणि ज्ञानाचं कौतुक केलं जात आहे. हे खूप नैसर्गिक वाटतं आणि समोरच्या व्यक्तीला बोलायला प्रोत्साहन देतं. आता समजा आपण सुपरमार्केटमध्ये आहोत. तिथेही संधी आहे. एखाद्या पदार्थावर फक्त एक छोटीशी कमेंट, जसं की मी हे नेहमी ट्राय करतो, खूप छान लागतं. बस, हे एका सामायिक अनुभवावरून संभाषण सुरू करू शकतं आणि यात कोणताही दबाव नसतो. अगदी आपल्या ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुद्धा किती सामान्य जागा आहे ही, पण इथेही संधी आहे. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाईपर्यंत फक्त एक छोटासा प्रश्न विचारणं, हे सुद्धा एका नवीन ओळखीची सुरुवात असू शकतं. आणि हेच तर होम फील्ड ॲडव्हान्टेजचं सार आहे, नाही का? जेव्हा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करतो किंवा त्याबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याकडे बोलण्यासाठी भरपूर विषय असतात. आपला आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि आपलं बोलणं जास्त सहज आणि आकर्षक वाटू लागतं. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ही स्पर्धा इतरांशी नाहीये, तर ती आपल्या स्वतःच्या मानसिकतेशी आहे. यशाची खरी किल्ली इथेच दडलेली आहे. जेव्हा आपण आपल्या होम फील्डमध्ये असतो, म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो, तेव्हा ती बाहेरची स्पर्धा पूर्णपणे नाहीशी होते. इतरांपेक्षा चांगलं दिसण्याचा किंवा वागण्याचा कोणताही दबाव आपल्यावर नसतो. हे एक खूप शक्तिशाली वाक्य आहे. तिथे स्पर्धा शून्य आहे. एकमेव स्पर्धा आहे ती फक्त स्वतःशी. याचा अर्थ काय?
तर खरी लढाई ही बाहेरच्या लोकांशी नाही, तर आपल्या आतल्या संकोच आणि भीतीवर मात करण्याची आहे. तर मग या एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. आपला होम फील्ड ॲडव्हान्टेज नेमकं कोणता आहे? थोडा विचार करा. अशी कोणती जागा आहे जिथे आपण सर्वात जास्त मोकळेपणाने, सहजतेने वावरतो? तीच जागा शोधा. कारण खरी